तलवारीच्या एका वाराने कोणाचेही मस्तक उडवता येते, पण विचार करा, एक साधी छोटी सुई एखाद्या बलाढ्य हत्तीला हरवू शकते का? ऐकायला हे अशक्य वाटतं ना, पण बिरबलाच्या बुद्धिमत्तेने हे शक्य करून दाखवलं. आजची ही कथा केवळ मनोरंजन नाही, तर संकटाच्या वेळी शांत राहून बुद्धी कशी चालवावी याचा मोठा धडा आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटचा न्याय पाहून तुमचेही डोळे उघडतील. एके दिवशी बादशाह अकबराच्या भव्य दरबारात शस्त्रांचे प्रदर्शन भरले होते. एकापेक्षा एक भारी तलवारी, भाले आणि ढाली तिथे ठेवल्या होत्या. अकबर खूप अभिमानाने आपल्या सैन्याकडे आणि शस्त्राकडे पाहत होते. ते बिरबलाला म्हणाले, बिरबल, हे शस्त्र पाहिलंस? ही तलवार एका वाराने शत्रूचे 2 तुकडे करू शकते. जगात या तलवारीपेक्षा मोठं आणि शक्तिशाली काहीच नाही, असं मला वाटतं. तुझं काय मत आहे? बिरबल शांतपणे हसला आणि म्हणाला, महाराज, शस्त्र हे केवळ लोखंडाचा तुकडा आहे. जोपर्यंत त्याला बुद्धीची जोड मिळत नाही तोपर्यंत ते निरुपयोगी आहे. कधी कधी जी गोष्ट मोठी तलवार करू शकत नाही ती एक छोटी सुई सुद्धा करून दाखवते. वस्तूच्या आकारापेक्षा तिचा वापर करण्याची वेळ जास्त महत्वाची असते. अकबरांना हे ऐकून थोडा राग आला. ते म्हणाले, बिरबल, तू नेहमीच शब्दांचे खेळ खेळतोस, पण आज तुला हे सिद्ध करावं लागेल. जर तू म्हणतोस की सुई तलवारीपेक्षा मोठी आहे, तर मग उद्या तुझी परीक्षा घेतली जाईल. अकबरांनी जाहीर केले की उद्या सकाळी बिरबलाला भर मैदानात एका माजलेल्या हत्तीसमोर उभे केले जाईल. बिरबलाकडे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कोणतीही तलवार, ढाल किंवा सैनिक नसतील. त्याच्याकडे असेल तर फक्त एक साधी सुई. जर बिरबलाने त्या हत्तीला हरवले नाही तर त्याला शिक्षा दिली जाईल. दरबारात शांतता पसरली. सगळे चिंतेत पडले. बिरबलाचा जीव आता धोक्यात होता. रात्री घरी गेल्यावर बिरबलाची पत्नीही खूप घाबरली. ती म्हणाली, स्वामी, एवढ्या मोठ्या हत्तीसमोर तुम्ही सुई घेऊन कसे लढणार? हा तर साक्षात मृत्यू आहे. बिरबल शांतपणे म्हणाला, काळजी करू नकोस. हत्ती कितीही मोठा असला तरी त्याचे शरीर चालवणारी बुद्धी त्याच्याकडे नाही, ती माझ्याकडे आहे. दुसऱ्या दिवशी मैदानात हजारो लोक जमा झाले. बादशाह अकबर आपल्या सिंहासनावर बसले होते. मैदानाच्या मधोमध बिरबल अगदी शांतपणे उभा होता. त्याच्या हातात एक छोटीशी शिवणाची सुई होती. ती सुई पाहून लोक हसत होते. बिचारा बिरबल, आज याचा शेवट नक्की आहे. इतक्यात माहुताने साखळदंड तोडले आणि एका विशाल काळ्या कबीन माजलेल्या हत्तीला मैदानात सोडले. तो हत्ती चवताळलेला होता. त्याने आपल्या सोंडेने मोठमोठ्याने ओरडत जमिनीवर पाय आपटायला सुरुवात केली. बिरबलाला पाहताच तो हत्ती वेगाने त्याच्या दिशेने धावून आला. जणू काही एका सेकंदात तो बिरबलाला आपल्या पायाखाली चिरडून टाकेल. हत्ती जवळ आला. 10 फूट, 5 फूट. हत्तीनं आपली सोंड वर उचलली आणि बिरबलाला पकडण्यासाठी झेप घेतली. सगळ्यांनी भीतीपोटी डोळे मिटून घेतले, पण बिरबल जागेवरून हलला नाही. जसा हत्ती जवळ आला, बिरबल चपळाईने हत्तीच्या सोंडेच्या अगदी खाली झुकला. हत्तीची सोंड जिथे संपते तिथे एक अतिशय नाजूक आणि संवेदनशील जागा असते. हत्तीने बिरबलाला उचलण्यापूर्वीच बिरबलाने पूर्ण शक्तीनिशी
ती तीक्ष्ण सुई हत्तीच्या सोंडेच्या टोकावर टोचली. सोंडेचा तो भाग इतका संवेदनशील असतो की सुई टोचताच हत्तीला हजारो विंचू दसल्यासारख्या वेदना झाल्या. हत्तीचा राग क्षणात भीतीत बदलला. तो वेदनेने जोरात ओरडला आणि बिरबलाला सोडून उलट्या दिशेने पळायला लागला. हत्तीने मैदानातून पळ काढला. प्रेक्षक थक्क झाले आणि जयघोष करू लागले. बादशाह अकबर खाली उतरले. ते खूप प्रभावित झाले होते. बिरबल म्हणाला, महाराज, आता सांगा, मोठी तलवार की ही छोटी सुई? जर मी तलवार घेतली असती तर हत्तीवर एक जखम झाली असती आणि त्याने रागात मला मारले असते, पण सुईने त्याला केवळ वेदना दिली आणि त्याचा अहंकार मोडला. अकबरांनी बिरबलाला गळ्यातील महागडा हार भेट दिला आणि कबूल केले की शस्त्रापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. बिरबलाच्या या अचाट चतुराईतून आपण एकच शिकतो की आयुष्यात संकट कितीही मोठं असलं, अगदी हत्तीसारखं बलाढ्य असलं तरी घाबरून न जाता शांत डोक्याने विचार केला तर एक छोटीशी सुई सुद्धा आपल्याला मार्ग दाखवू शकते. तुमच्या आयुष्यात कधी अशी वेळ आली आहे का जिथे तुम्ही शस्त्रापेक्षा बुद्धीचा वापर करून संकटावर मात केली? तुमच्या कमेंट्स वाचायला मला नेहमीच आवडतं. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अशाच नवनवीन आणि प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं चॅनेल. धन्यवाद.